आता तर लग्न होईना झालेत. खरं म्हणलं तर ज्या गावात गेलं त्या गावात असे कठाळेच फिरायलेत. म्हणजे जास्त मुंजे झालेत, ते मुंजे म्हणतात ना ते झालेत. आता मुलगी भेटणं कठीण आहे. म्हणून मुलांना एकच हे की काहीतरी आपल्या जीवनात करा, त्याच्याशिवाय आपल्याला पोरगी भेटणार नाही. ते म्हणजे मुलीचा बाप असा बसलेला असला ना पानपट्टीवर, मुलाचा बाप यायलाय की म्हणते लांबूनच जे हारी. एवढी वेळ आली महाराज, आता किती काय केलं तरी मुलगी भेटणार नाही. आणि तर मुलांनी एकच करायचं की आता आपापल्या याच्यामध्ये सक्सेस व्हायचं आणि लग्न करायचं. विठाला विठाला. आम्ही कुठं कीर्तनाला जाऊ द्या, आता एका गाव म्हणजे वाशिमच्या पुढे कीर्तनाला गेलतो, म्हणजे सोबतच गेलतो मम्मी आम्ही. गेल्याच्या नंतर कीर्तन झालं. आता मम्मीच्या दर्शनाला बाया वगैरे यायलात हे ते. मग अशीच गँग आली मुलांची. आल्याच्या नंतर ताई तुमचे भरपूर ठिकाणी कीर्तन होत असतील. म्हणली हो होतात ना. तर म्हणली बरं बरं बघा ना आपल्यासाठी एखादी. म्हणजे आता महाराज लोकांनी कीर्तन गायन वादन सोडून यांच्यासाठी पोरीच बघत फिरायचं. तर असे महाराज अवघड परिस्थिती झाली. लग्न झाल्याच्या नंतर काय, तर हेच आपलं जे मुलगा आपल्या जीवनात सक्सेस झाला, ड्युटीला लागला म्हणजे नोकरीला, तर ते त्याची रोज नोकरी करणार. मग नवीन नवीन लग्न झालं समजा, आता होतच नाही पण झालं, समजायला काय पैसे लागायलेत का? हां, तर झाल्याच्या नंतर नवीन नवीन बायको अशी हातात ग्लास आणून देणार. कधी माहिती का, जेव्हा माणूस नोकरीला असणार, जेव्हा माणूस काम करणार, हातात ग्लास आणून देणार, गरम पाणी करणार हातपाय तोंड धुवायला. आणि घरात आला की नंतर बसणार, जेवायला वाढू का? ते म्हणते वाढ ना, दिवसभर काम करून थकलो आणि विचारतेस जेवायला वाढू का? जेवायला वाढणार. मग जेवत जेवत मस्त गुलू गुलू गप्पा मारायच्या. आणि मग काय अशीच सेवा होणार. आणि ज्या दिवशी त्याचं काम वगैरे बंद होईल का, त्या दिवशी मग हिचं बी ही डेली रुटीन कमी होणार. ग्लास देणं, जेवायला वाढू का, हे ते. मग एक माणसाला असंच म्हणजे साधू असेच सांगतात की बाबा संसाराच्या नादी लागू नका, कोणी कोणाचं नसतंय. माणसाला विश्वासच होईना. आता तुमच्या पुढं किती किती कीर्तनकार येऊन गेले गावामध्ये, तुम्हाला सांगतात की बाबा संसारामध्ये काय नाही, कीर्तन भजनामध्ये आहे, तरी आपल्यावर काही फरक पडणार. आता हे एक सप्ताह होते, तांड्यामध्ये एक सप्ताह होते, ते मिळून किती कीर्तनकार झाले. कितीतरी कीर्तनकार येऊन सांगून जातात की बाबा संसारामध्ये काय नाही, पण आपल्यावर फरक पडत नाही. तसंच ते साधू बाबा भेटला तर ते म्हणते हे बघ बाबा संसारामध्ये काय नाही. ते म्हणते तुम्ही असं कसं म्हणू शकता, आत्ता आत्ता माझं लग्न झाले, माझी बायको एवढे प्रेम करते माझ्यावर, विचारूच नका. तुम्ही कसं काय म्हणता माझ्यावर, म्हणजे माझं कोणी नाही म्हणून. ते म्हणला बाबा तुला किती डोकं फोडून सांगू, कोणीच कोणाचं नसते. ते म्हणला मग साधू काय म्हणले, जाऊ दे, तुला एवढंच वाटायला ना तुझी बायको लय प्रेम करती, आई लय प्रेम करती, तू काय कर म्हणले, एक दिवस असाच प्रयोग कर म्हणला. तू रोज तर ड्युटीहून घरी जातोच, घरी गेल्याच्या नंतर उगा हातपाय तोंड वगैरे धुवायचं, जाऊन टेबलवर बसायचं, जेवायला वगैरे वाढलं, 2-3 घास खायचे, 4थ्या-5व्या घासाला उगा चक्कर येऊन पडायचे, नाटक करायचे म्हणे. ते म्हणा त्यांना काय होईल, तर मग त्या बाबा पुढचं ऐकून तर घे. तर मग चक्कर येऊन पडल्याच्या नंतर काय नाही, हे इकडं तिकडं लोक जमा होणार हे ते. मग तितक्यात काय करतो मी, बाहेरून जातो. मग बाहेरून गेल्याच्या नंतर तुझ्या घरचे तर बोलवतीलच. मग त्यानं म्हणला जाऊ द्या, काय एवढे सांगतात कीर्तनकार, हे एवढे डोकं फुडू एवढे कीर्तन 2-2 तास त्यांचे गळे फाडू सांगतात, एखाद्या वेळेस करून पाहिलं तर काय बिघडते. ते म्हणला बरं जाऊ द्या करतो म्हणली. मग गेला घरी. गेल्याच्या नंतर तेच पाणी आणून दिलं, हातपाय तोंड धुतले. मध्ये आल्याच्या नंतर जेवायला वाढू का, तर म्हणता वाढ. जेवताच त्यांना काय केल्या, नाटकं केले, पडायचे.
मग आता बायकोला वाटलं की बाबा अचानकच काय झालं जेवता जेवता. ती म्हणती आईला बोलवलं, पप्पाला बोलवलं तिकडून. ही एक नवीन प्रथा झाली की सासू सासऱ्याला बी आई पप्पाच म्हणायचं. म्हणजे काय, भावासोबत लग्न केलं का? बरोबर आहे का नाही? मग आईला पप्पाला बोलवलं. बोलवल्याच्या नंतर ते जमा झाले आजूबाजूचे रडापडी. मग तितक्यात ते मग साधूबाबांनी जसं सांगितलं होतं तसं ते करायले. साधूबाबा गेले समोरून. तितक्यात त्याच्या आईनं बोलव, ओ साधूबाबा. ते म्हणते काय? तर ते म्हणते आमच्या मुलाला काहीतरी झालंय बघा. मग आला घरात. आल्याच्या नंतर ते म्हणला, त्यानं काहीतरी म्हणल्याच्या नंतर हे बघा काय झालं नाही, हे जे आता हे मरण पावला म्हणलं. मग याला जिवंत करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागल, तुमच्या तिघांपैकी कोणाचा तरी प्राण द्यावा लागल. मग पहिला बोट गेला त्याचा बायकोकडं. बायको तर लय जीवापाड प्रेम करत होती. मग ते म्हणला हे बघ तुझा तर तू 7 वचन घेतलेस याच्यासोबत. तू काय कर, तुझ्या पतीला जिवंत करण्यासाठी तू प्राण दिला तर काय होईल? तर ते नाही नाही माझ्या लेकराचं काय होईल? बाप नसला तरी चालेल पण माय नसल्यावर काय होईल? ते म्हणला की जाऊ दे आता तू तर नाहीच म्हणली. मग गेला आईकडं विषय. आई म्हणली महाराज मी कसा देऊ बरं? मी गेल्याच्या नंतर सुनबाई माया म्हाताऱ्याला चांगलं बघल का? हे पण प्रश्न पडते ना. माझ्या म्हाताऱ्याला चांगलं बघल का? त्याच्यामुळं मी जीव देऊ शकत नाही. मग गेला बापाकडे विषय. बापाकडे गेल्याच्या नंतर ते म्हणते हे बघा आपलं याच्यात काय नाही, मी जर गेलो तर माया म्हातारीचं काय होईल? म्हणजे यांची डोर बांधलेली आहे. मग ते जे झोपलेला मुलगा होता ते उठून बसला. म्हणला खरंच साधू बाबा, खरंच कोणी कोणाचं नाही. विठाला विठाला नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची बाहू कुणाचा, कोण कुणाचे सखी सोयरे. महाराज प्रमाण पण दिलेले आहेत. आपण एवढं ताई खरंच काहीच फायदा नाही. आपण किती यूट्यूबला म्हणा का किती यांच्या समोर म्हणा का काहीच फायदा होणार नाही. नाही रे नाही कुणाचे कुणी. महाराज तुम्ही म्हणसाल की बाबा तू किती वेळ झालं म्हणायली की संतांवर विश्वास ठेवा विश्वास ठेवा. बरं विश्वास ठेवल्याने नेमकं होईल काय? आपल्याला काय वाटते महाराज, आपण एवढी संसारामध्ये धडपड करतो, याची टोपी त्याच्या टोप्या म्हणजे डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. आपल्याला काय वाटतं आपण एवढा खटोप करतो, एवढं करतो, आपल्याला वाटतं याच्यात लयच म्हणजे आपल्याला पुढं चालून लय भेटणार आहे याच्यातून. पण आता काय नवीन लग्न झालं समजा, ती काय म्हणणार हे आणा. घरात काही जरी संपलं, चहापत्ती संपली, अहो पत्ती संपली हो, तर म्हणते आणतो ना. चहा संपला का डायरेक्ट? विठाला विठाला शेंगदाणे संपले आणलेच, शाबू संपला आणलेच. बरं एवढं आणता 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 ती म्हणते हे आणा ते आणा ते आणा ते आणा. ते कधी ते आणता आणता ते कधी आणणं होतंय कळतच नाही. आणि मग आता काय होतंय, पगार गिगार सगळी सुनेच्या हातात लेकाच्या हातात. ती काय जरी म्हणली अहो पत्ती संपली, तर म्हणते ना ना ना, नंतर ना ना करत करत नाना होते. असे महाराज किती जरी आपल्या संसारात आपण केलं तरी ते काय कमीच आहे. तुम्ही म्हणसाल की संतावर विश्वास ठेवून काय होणार, तेच अभंगाच्या दुसऱ्या